हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. आज तुमच्या समोर मी जे आहे स्टडी स्ट्रॅटेजी सांगणार आहे की तुम्ही 2 दिवसामध्ये काय प्रॉपर कोणत्या बेसिसने स्टडी करणार आहात हे प्रॉपर मी आधी सांगून देतो, ऐका. तर काय झालंय विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी तुम्हाला फर्स्ट टाइम पेपरला मॅथ्सच्या पेपरला गॅप 2 दिवसाचा मिळालाय. याचं प्रॉपर युटिलायझेशन करा, कारण 2 दिवसाचा गॅप जास्त आला तर पेपर इझी येतो असं नसतं, पेपर हार्ड येण्याचे चान्स जास्त वाढतात. म्हणून मी सांगेल की आज तुमच्याकडे जर उद्याचा एक दिवस असेल तर उद्याच्या दिवसामधील अर्धा दिवस पूर्णपणे, उद्याचा पूर्ण अर्धा दिवसापर्यंत, सकाळी ते पासून तर दुपारपर्यंत करा किंवा दुपारपासून संध्याकाळपर्यंत करा, पण अर्ध्या दिवसामध्ये प्रॉपर तुम्ही सगळे थेरम करून ठेवा. असं म्हणू नका मी शेवटच्या दिवशी करतो थेरम आणि मग माझ्या रिवाइज लक्षात राहतील, असं नाही होते. कारण अर्धा दिवस उद्याचाच का, कारण उद्या तुम्हाला एकदा ते हाताखालून गेले तुमचे थेरम की जेव्हा पेपरला जायचं तुम्ही फक्त उद्या जरी सगळ्या थेरम कडून पाहिलं तर पटकन रिवाइज होतं. म्हणून तुम्हाला दोनदा चान्स मिळायला हवा थेरमला बघण्यासाठी, कारण एका दिवसात थेरम होणारे नाही. म्हणून सांगतोय बघा, तर तुम्ही थेरम कोणते करायचे आधी इम्पॉर्टंट थेरम सांगतोय, कारण थेरम भरपूर आहे आणि मी सगळे अपलोड केलेले आहेत चॅनल वरती. बघा, अजून थोडेफार राहिले असतील तर ते पण अपलोड उद्या करून देईल. तर आता मी सांगतोय बघा कोणते, तर मी दोन पद्धतीने सांगणार. एक, सगळ्यात पहिले सपोज डिफरन्शिएशनचं म्हणत असाल, आता डिफरन्शिएशन मध्ये बघा, डिफरन्शिएशन मधले कोणते थेरम तुम्हाला महत्वाचे आहेत. डिफरन्शिएशन मध्ये सगळ्यात पहिला तुमचा जो आहे चेन रूल, कोणता पहा, चेन रूल. दुसरा जो आहे बघा इनव्हर्स फंक्शन, इनव्हर्स थेरम जो आहे बघा, इनव्हर्स थेरम. आणि तिसरा जो आहे पॅरामेट्रिक थेरम पहा, पॅरामेट्रिक थेरम. हे तीन थेरम जर म्हणत असाल तर अल्टरनेट फक्त अदलून बदलून दरवर्षी येत आहे. हे तीनच थेरम हे मोस्ट आयएमपी आहे बघा. हा बॉक्स तुम्हाला करणं आहे, प्रत्येकाला हा ऑप्शनला टाकता येणार नाही. तर हे तीन थेरम पहिले कन्फर्म करूनच ठेवा. नंतर याच्या व्यतिरिक्त आता आपण पेपर हार्ड आलो म्हणतो, हार्ड आला. हार्ड का बरं आला, कारण तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही फक्त तीनच थेरम करून ठेवता. कारण समजा याच्या व्यतिरिक्त जे आहेत 6 थेरम, कोणते 6, तर इनव्हर्स थेरमचा मेन थेरम झाला, पण त्या इनव्हर्स थेरमचे बघा इनव्हर्स फंक्शन्स आहेत 6. साइन इनव्हर्स एक्स आपल्याला माहिती आहे बघा, कोणते, साइन इनव्हर्स एक्स असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह असतं आपल्याला माहिती आहे 1/√1 - दुसरा पहा कॉस इनव्हर्स एक्स, कॉस इनव्हर्स एक्स चे डेरिव्हेटिव्ह असतं -1/√1 - त्यानंतर तिसरा टॅन इनव्हर्स असेल, कॉट इनव्हर्स असेल 1/1 + बस मी सांगेल हे 6 आहे बघा असे. साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स, टॅन सेक आणि कोसेक इनव्हर्स असे 6. तर ते 6 पण ते प्रूव्ह करायला येऊ शकतात. तर हे पण कधी रेअर केस मध्ये आलेले आहेत, पण असं होता कामा नये. जर या वर्षी असं झालं की मेन थेरम आपण करून गेलो यातला झाला तर म्हणून हा प्रॉब्लेम होतो. पण ज्याच्याकडे ज्याला वाटतं की मला वेळ नाही, मी नाही करणं होणार आहे, तर मग त्यांनी ह्या आयएमपी 3 तरी कंपल्सरी करून ठेवा. पण मॅक्झिमम चान्स हेच आहेत दरवर्षीचे. पण याच्या व्यतिरिक्त त्याला खरंच चांगला स्कोअर करायचा आहे, मोर दॅन 90 प्लस जायचे मॅथ्स मध्ये, त्याने एकही थेरम ऑप्शनला टाकायचा नाही. आणि तुमच्यासाठी मी तेही चांगली संधी उपलब्ध करून ठेवली की सगळ्या माझ्या चॅनलवरती सगळे थेरम अपलोड करून ठेवलेत बघा या 8-10 दिवसामध्ये. कारण मला वाटलं कुणाला अडचण येऊ नये, मी या अनुषंगाने खूप काम केलं, मेहनत केली आहे. पण आज मी लाईव्ह सेशन घेताना थोडी अडचण आली आहे, सो त्यामुळे मला माफ करा. पण तुमच्यासाठी मी अनालिसिस करून देतो की स्टडी कसा करायचा आहे पहा. तर डिफरन्शिएशनचे मी तुम्हाला पहिले मी 3 थेरम सांगितले, कंपल्सरी करणं आहेत प्रत्येकाला. आणि ज्याच्याकडे स्कोरिंगचा पार्ट करायचा, स्कोर करायचा आहे, तर त्याचे हे 6 फंक्शन सुद्धा करून ठेवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर दुसरा आला डिफरन्शिएशन झाल्यानंतर असतो तुमचा इनडिफिनाइट इंटिग्रेशन. इनडिफिनाइट इंटिग्रेशन जो आहे, या इंटिग्रेशन मध्ये बघा तुमचे महत्त्वाचे पहिले 4 थेरम जे आहे बघा, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, ज्याला आपण म्हणू u * v dx. हा जो थेरम बघा आपला u v dx चा, u इंटिग्रल v dx मायनस पुढे काय होतं आपला इंटिग्रल du by dx v dx, हा आपला बघा थेरम होता इंटिग्रेशन बाय पार्टचा. हे काय तुम्हाला काळजी करायचं कारण नाही, फक्त बघा मी प्रॉपर अपलोड केलेला आहे, त्यानुसार बघून घ्या. हे इंटिग्रेशनचा पहिला थेरम जो बाय पार्ट्स मधला, याचा दुसरा थेरम बघा इंटिग्रेशन रूट x² - a² dx वाला. तिसरा थेरम आहे बघा इंटिग्रेशन ऑफ रूट मायनस असेल तर एकदा प्लस येतो a² dx. आणि चौथा थेरम आहे इंटिग्रेशन ऑफ रूट a² - x² dx. हे 4 थेरम हे कंपल्सरी तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये करणंच आहे. आता पहा, हे कारण अल्टरनेटिव्ह हे थेरम येतात इंटिग्रेशन मध्ये.
तर तुम्हाला हे 4 थेरम करणं कंपल्सरी असेल. आणि हा ज्याला खरंच स्कोर करायचा आहे तर त्याने बाकीचे ते थेरम कोणते आहेत अजून 6, तर ते बघा आपण सम स्पेशल इंटिग्रलचे पाहिले होते बघा. सम स्पेशल इंटिग्रलचे कोणते ते पण दाखवून देतो बघा. बघा काय सांगितलं मी तुम्हाला, सम स्पेशल इंटिग्रलचे असे 6 फॉर्म्युले आहेत बघा. इंटिग्रल dx अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, इंटिग्रल dx अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, इंटिग्रल dx अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. dx असे 6 आहेत बघा. 3 बिना रूटचे असतात, हे रूटचे 3 असतात, अजून म्हणजे 6. तर ते 6 थेरम मधला पण येण्याचे चान्स असतात. कधी जर पेपर हार्ड काढायचा असेल तर म्हणतो ना, जे आपण प्रेडिक्ट केलेलं असतं प्रेडिक्टच्या बाहेर टाकायचं आहे. आता तुम्हाला माहिती प्रत्येक जण प्रेडिक्ट हे 4 थेरम कंपल्सरी करणारच आहे. पण जर पेपर जर हार्ड टाकायचा असेल तर पर्याय काय करणार, मग ह्या 6 मधून ते टाकणार. पण जे आपण ऑप्शनल टाकतो त्यातून ते क्वेश्चन टाकतात. मग आपण म्हणतो पेपर हार्ड आलाय. हार्ड वगैरे काय नाही, फक्त प्रेडिक्शन असतं ते. सो हे 4 थेरम मेन कंपल्सरी कारण हे दरवर्षी आलेले असतात, पण हे करणंच आहे. पण बाय चान्स पेपर हार्ड आला तर यापैकी येतं. तर म्हणून ज्याला स्कोरिंग करायचं त्यांनी ह्यातला पण एकही थेरम सोडू नका. पण ज्याला खरंच असं वाटतं की नाही होणार माझ्याकडून त्यांनी कंपल्सरी मग हे 4 थेरम तरी करून ठेवा. कंपल्सरी सांगेन मी, ठीक आहे. चला हे झालं तुमचं कशाचे, इंटिग्रेशनचे थेरम्स. आता पुढचा आहे डेफिनाइट. डेफिनाइट मध्ये इन मीन 4च प्रॉपर्टी आहेत. आता 4 म्हणजे तशा प्रॉपर्टी 8-9 आहेत, पण त्यातले 4च विचारले जातात. ते 4च आलटून पलटून येतात. तर ते 4 प्रॉपर्टीज कोणत्या आहेत तर मला वाटतं सांगायची गरज नाही. मी ते 4च प्रॉपर्टी बरोबर प्रूव्ह करून अपलोड केलेल्या आहेत. त्या आहे तशा बघून घ्या, म्हणजे त्यातही अडचण येणार नाही तुम्हाला. आता उरला M2 चं झालं, म्हणजे एवढंच आहे बघा. M2 मध्ये मला सांगा मेन थेरम झाले किती, जर मेन केले असतील तर ते मला डेरिव्हेटिव्ह मध्ये मेन 3च थेरम आहे, चेन रूल, इन्व्हर्स आणि पॅरामेट्रिक. इंटिग्रेशन मध्ये मेन 4च थेरम येते बघा तुमचे, कोणते बाय पार्ट्स आणि सब 3 थेरम. हे 4 आणि ते 3 किती झाले 7, आणि डिफिनाइटचे 4. तर साधारण जर 11 प्रॉपर्टी आहेत, त्या 11 मधून जर 3 आल्या तर समजून घ्या पेपर इझी आहे. आणि 11 मधून जर वेगळे आले, वेगळे म्हणजे कोणते, जसं आता हे सब 6 आले, त्यानंतर इंटिग्रेशनचे पण आपले डेरिव्हेटिव्हचे पण सगळे 6 सब आले, तर पेपर हार्ड मानला जातो, ठीक आहे. तर असो, तर मग मेन 11 थेरम तर पहिले कंपल्सरी करून घ्या. वेळ असेल तर मग दुसरा हे पण करून ठेवा. त्यानंतर आता M1 वर येऊया. M1 मध्ये मी बरोबर तुमच्या टाइम वाचवण्यासाठी, म्हणजे टाइम कसा तुम्हाला स्पेंड करता येईल त्या हिशोबाने सांगत आहे. तसं पाहिलं तुम्ही थेरम सगळेच करावे अशी माझी अपेक्षा आहे, कारण 15 मार्कामधला एकही मार्क जाऊ नये अशी अपेक्षा आहे, कारण डी सेक्शन आहे. डी सेक्शन मध्ये जर क्वेश्चन नाही जमले थेरम आपलं वाचवेल. आता जर तुम्ही म्हणत असाल कशाचा, स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये, पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन, या पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन्स यामध्ये बघा तुम्हाला दोनच थेरम आहेत मेन. एक पहिला बघा अँगल बिटवीन, जो थेरम आहे बघा मेन कोणता, tan थीटा इज इक्वल टू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. हा एक थेरम आहे. दुसरा आहे होमोजेनियस इक्वेशनचा थेरम आहे. होमोजेनियस इक्वेशन, इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. चला मग याची कंडिशन असते x स्क्वेअर मायनस ab विच इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता हे दोन थेरम आहेत तुमचे स्ट्रेट लाईन मध्ये. स्ट्रेट मध्ये इमेज दोनच थेरम आहेत, आणि दोन मधला काय झालंय, मोस्ट ऑफ द इयर्स हाच थेरम विचारला जातोय बघा, पहिला वाला. हा थेरम तुम्ही कंपल्सरी करावा लागणारच आहे. दुसरी गोष्ट, हा थेरम जास्त विचारला जात नाही, पण हा थोडा हार्ड पण आहे. हार्ड आहे पण जास्त वेळ विचारला गेला नाही. नशीब बघा मागच्याच वर्षी हा थेरम आला होता, मागच्या वर्षी हा आला होता, मग याला हा नाही आला. पण हा आल्यामुळे माझा चान्सेस खूप कमी आहेत पण याचे येण्याचे, पण त्यामुळे मेजर चान्स याचे आहेत. पण तरी पण 4 मार्क आहेत. माझं म्हणणं काय, दोनच थेरम आहेत, मग हा तरी का ठेवायचा आहे, म्हणून आपण चान्स नाही, पुन्हा हाच रिपीट झाला तर प्रॉब्लेम व्हायला नकोय. पण मी तुम्हाला तसं पुन्हा सांगत गेलो, मी दोन स्ट्रॅटेजी नेहमी सांगत चाललोय, एक मेन थेरम आणि दुसरा ज्याला स्कोरिंग करायचं त्याला हे पण करून ठेवा असं म्हणत चाललोय मी. मग तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही करत राहा. आता हे झालं बघा स्ट्रेट लाईनचे दोन, आणि त्यानंतर पुढचा हे दोन्ही थेरम मी अपलोड करून देईल. याचे मला स्ट्रेट लाईनचे बाकी आहे ते पण आज अपलोड करून टाकेल. स्ट्रेट लाईनचे पण थेरम तुमच्या समोर पोहोचले जातील. तर त्याच्यानंतर बघा ट्रिग्नोमेट्री. बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये पहिला थेरम तुमचा आहे बघा चेन रूल. आपला चेन रूल सॉरी कोणता आपला साइन रूल. साइन रूल जो असतो बघा आपला साइन ए अपॉन ए, साइन बी अपॉन बी, साइन सी अपॉन सी इज इक्वल टू आर.
हा जो थेरम आहे साइन रूल, तो तुम्हाला प्रूव्ह करायला विचारला जातो 4 मार्कांसाठी. दुसरा आहे बघा कोसाइन रूल. कोसाइन रूल मध्ये बघा तो a स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2bc cos a. याचे सब थेरम आहे बघा, हा एक पहिला. दूसरा आहे बघा b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2ac cos b. त्यानंतर तिसरा थेरम आहे पहा c स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab cos c. बघा हे तीन थेरम. आणि शेवटचा आहे तुमचा कोणता, प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन मध्ये पण तीन आहेत, जे आपले पहिले कोणते असायचे बघा प्रोजेक्शन रूल मध्ये. पहिला असायचा पहा त्यामध्ये सब क्वेश्चन a इज इक्वल टू b cos c प्लस c cos b. दुसरा होता बघा b इज इक्वल टू a cos c प्लस c cos a. तिसरा आहे बघा आपला c इज इक्वल टू a cos b प्लस b cos a. हे तीन आहेत. हे झाले तुझे प्रोजेक्शन रूल. आता काय होतं ट्रिग्नोमेट्री मध्ये मॅक्झिमम चान्स जे म्हणूया आपण, एक कोसाइन रूलला जास्त प्रायोरिटी दिली गेली होती, पण शक्यतो याचे काय होतं प्रूफ जास्त येत आहे. त्यामुळे जे थेरम आहे थेरमला एवढी प्रायोरिटी आतापर्यंत दिलेली नाहीये त्यांनी. तरी पण मी सांगेन की हे कोसाइन रूल आणि साइन रूल ऍटलीस्ट हे दोन थेरम तरी करून ठेवावे तुम्ही. कारण कोसाइनचे एकसारखे तीन थेरम आहेत, इझी आहे, तेवढे हार्ड नाही आहेत. सो एक जरी केला तर दुसरा तिसरा ऑटोमॅटिक जमून जाईल, थोडं नॉर्मल चेंज असतं. आणि साइन रूल एक प्रॉपर करून ठेवा, दोन तरी ऍटलीस्ट करून ठेवा. प्रोजेक्शन नाही केलं तरी चालेल, तसं प्रोजेक्शन खूप काय आलेलं नाहीये. ठीक आहे, हे मेन दोन थेरम तरी प्रॉपर करून ठेवा. आणि शेवटी आता उरला तुमचा कोणता, वेक्टर. बघा वेक्टर मध्ये हे चार थेरम आहेत आपल्या समोर, इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन, व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पाईप आणि व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. हे चारही थेरम तुम्हाला कंपल्सरी करावे लागतील, याला काही ऑप्शन नाहीये. कारण हे चारही थेरमला जास्त त्यांनी महत्व दिलेलं आहे. आतापर्यंत हे प्रूव्ह करायला आलेले आहेत. तर ही प्रॉपर चार थेरम करून ठेवा. मला वाटतं एवढे जर थेरम केले आपले 15 मार्क जे आहेत हातातले ते वाया जाणार नाही. त्यामुळे आता उद्याचं सांगितल्याप्रमाणे उद्याचा जो अर्धा दिवस असेल तर पूर्ण यूज करा. कसा यूज करायचा, काय करायचं तुमच्या हिशोबाने बघा, पण प्रॉपरली यूज करा. आणि उद्या अर्ध्या दिवसामध्ये जर हे झालं असेल प्रॉपरली, तर नंतर मग तुम्हाला थेट जेव्हा पेपरला तुम्ही ज्या दिवशी जाणार आहात त्या दिवशी सकाळी सकाळी फक्त एक ओव्हरव्ह्यू मारायचा असतो, ओव्हरव्ह्यू करायचा आहे. तेव्हा ओव्हरव्ह्यू करून गेला तरी पटकन आठवेल. जर शेवटच्या दिवशीच केले तर लगेच आठवत नाही. कधीही लक्षात घ्या, आता वाचलं लगेच जाऊन आठवत नसतं. त्याला कधीही मेमराईज, कधीही तुम्हाला त्याला एक रिव्हिजन द्यावी लागते, तेव्हा ती गोष्ट आठवते. म्हणून सांगतोय की उद्या काही करून थेरम करायला घ्या आणि ते प्रॉपर काय करा, एकदा रिव्हिजन जाण्यापूर्वी, पेपर जाण्यापूर्वी एकदा रिव्हिजन घ्या. तर त्यानंतर उरलेलं आता काय, जसं चॅप्टर वाईज आहे, मी प्रत्येक चॅप्टरचे आयएमपी पार्ट्स काय केलेले अपलोड केलेले आहेत. तर त्यात जर वेळ असेल, उद्याचा अजून वेळ मिळत असेल तर अवघड चॅप्टर कोणते आपले, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. तर याचं मी प्रॉपर प्रत्येक चॅप्टर मध्ये आयएमपी चे एक्झाम्पल सुद्धा त्यात कव्हर अप केलेली आहे. म्हणजे तुम्हाला त्यातही त्रास ठेवला नाही की कोणतं करायला पाहिजे कोणतं नाही करायला पाहिजे, ते सुद्धा करून ठेवलंय. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने पाहिजे तर स्पीड वाढवून बघा, काय करायचं करा, पण त्यातले आयएमपी तरी करून ठेवा, ही माझी अपेक्षा असेल. त्यानंतर अजून मी एक लाईव्ह तुमचा सेशन घेण्याचा प्रयत्न करेल चांगला, की चांगला सेशन घेईल आयएमपी, ज्यामध्ये काय होईल मॅक्झिमम का ऑलमोस्ट सगळं मॅथ्स कव्हर करायचा प्रयत्न करतो. काय करायचं मी प्रयत्न करतो, बघू उद्या मला काय चांगला हे मिळाला, चांगला मी सेटअप मिळाला तर मी नक्की एकदा तो सेशन तुम्हाला नक्की देतो. तर ठीक आहे, मी सांगितलं तेवढं हा प्रॉपर सेटअप करून घ्या आधी. प्रॉपर तुमचा एक थेरमचा पार्ट करून ठेवा. आणि सांगितलं चॅप्टर वाईज जे जे आयएमपी आहेत ते प्रॉपर बघून ठेवा. एवढं जरी झालं तर प्रत्येक चॅप्टर मध्ये मी फॉर्म्युला त्याचे आयएमपी एक्झाम्पल कव्हर अप केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला काही त्रासच ठेवला नाहीये. तुम्ही पाहिजे त्याचे कोणते कोणते एक्झाम्पल मी घेतले ते बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल काय काय स्टडी करायला हवंय, काय काय नकोय. नाहीतर तुम्ही मी आयएमपी बाजूला राहिला, तुम्ही नको ते स्टडी करत बसला तर फायदा होणार नाही. पुन्हा पुन्हा तेच सांगतोय बघा मी, की तुम्हाला आयएमपी काय करावं याचा अंदाज यायला पाहिजे. ठीक आहे, मला आज खूप काही घ्यायचं होतं मुलांना, पण नाविलाजास्तव मला कट करावं लागलं. फर्स्ट लाईव्ह सेशन होता, थोडस अडचणी येणारच, माणूस आहे मी पण. सो म्हणून तुम्ही फक्त मी सांगितलं ते स्ट्रॅटेजी फॉलो करा. आणि जमलं तर मी एक चांगला मेगा एपिसोड, मेगा सेशन तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन. आणि खूप सारे टेस्टिंग वगैरे करून घेईन, मगच सेशन तुमचा लाईव्ह आहे असं मी सांगेन. ठीक आहे, पण तरी तोपर्यंत थांबू नका. सांगितल्या पद्धतीने तुम्ही स्टडी करत बसा. आणि अवघड चॅप्टर पहिले करून घ्या. अवघड थेरम सांगितले, थेरम नंतर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे प्रॉपर ते पाहून ठेवा. हार्ड चॅप्टर जे आहेत ते महत्वाचे आधी बघा. नंतर मग आपलं M1 मला वाटतं एवढं अवघड नाहीये. M1 करायला वेळ लागत नाही, पटपट होईल. लॉजिक आहे, मॅट्रिक्स आहे, स्टेटलाईन, हे हार्ड चॅप्टर नाहीये. तर काळजी करू नका, मी जेव्हा सेशन देईल लाईव्ह दिला तर त्यामध्ये सगळं कव्हर करून देईल. तर थँक्यू सो मच. हे फक्त प्रॉपर पहा आणि या पद्धतीने चाला. धन्यवाद.